होम फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण मुरमुऱ्याचे लाडू बनवणार आहोत। मुरमुऱ्याचे लाडू अगदी कमी वेळात बनून तयार होतात। लहान मुलांना हे लाडू खूप आवडतात आणि मुरमुऱ्याचे लाडू तयारही झटपट होतात। हे लाडू बनवताना मुरमुरा थोडा मोठ्या आकाराचा असावा, ज्यामुळे लाडू छान कुरकुरीत बनतात। लाडू बनवण्यासाठी 2 वाट्या मुरमुरे घेणे आणि त्याच वाटीच्या प्रमाणात 1 वाटी बारीक गूळ घेणे। लाडू बनवण्याआधी मुरमुरे कढईत छान 3 ते 4 मिनिटे गरम करून घेणे। यामुळे मुरमुरे कडक होतील व जेणेकरून लाडू छान कुरकुरीत होतील। हे बघा, मुरमुऱ्याचा असा क्रिस्पी आवाज येईपर्यंत मुरमुरे छान गरम करून घेणे। आता कढईमध्ये 1 चमचा तूप घेऊया। यात 1 वाटी गूळ घालूया। याचा आपण पाक बनवणार आहोत, त्यासाठी थोडे पाणी घालूया। गूळ पाण्यात चांगला मिक्स करून घेऊया। साधारण 5 ते 10 मिनिटे पाक उकळल्यानंतर चेक करून बघणे। यासाठी एका वाटीत पाणी घेऊन त्यात थोडा गुळाचा पाक घालणे। गूळ पाण्यात न मिसळता त्याचा सॉफ्ट गोळा बनला की पाक झाला हे समजावे। गॅस बंद करून यात आता मुरमुरे घालून सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। हे सगळे नीट मिक्स झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटेच हे मिश्रण थंड होऊ द्यावे। हे मिश्रण गरम असतानाच हे लाडू बनवून घ्यावे लागतात। लाडू बनवताना हात भाजू नये यासाठी येथे एक ट्रिक आहे। वाटीत थोडे पाणी घेऊन तळहाताला लावून घेणे, जेणेकरून लाडूही वळले जातात व हाताला चटकेही बसत नाही। हाताला तूप लावून लाडू वळले की तळहाताला अजून चटके बसतात, त्यामुळे आपण येथे तुपाऐवजी पाण्याचा वापर केलेला आहे। हे बघा, कसा छान गोलसर लाडू बनून तयार झालेला आहे। असेच परत प्रत्येक वेळेस तळहाताला पाणी लावून लाडू बनवून घेणे। हे मिश्रण थंड झाले तर अजिबात लाडू बनले जात नाही, त्यामुळे गरम गरम झटपट लाडू बनवून घेणे। लहान मुलांना हे लाडू खूप आवडतात आणि मुरमुऱ्याचे लाडू तयारही झटपट होतात। लहान मुलांना शॉर्ट ब्रेकच्या टिफिनमध्येही तुम्ही हे लाडू देऊ शकतात। हे बघा, 2 वाटी मुरमुऱ्याचे एवढे लाडू बनवून झाले आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा। तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।